श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। कुपिता हि फणच्छाया समीकृत्य परम सुखं सेवन्ते यत्पदं धीराः तं भजे वल्लभं श्रियः। दुर्वादिध्वान्तरवये वैष्णवेन्दीवरेन्दवे श्रीराघवेन्द्रगुरवे नमोऽत्यन्तदयालवे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्याय सुधारतान्। आपादमूलिपर्यन्तं गुरूणाम् आगतिं स्मरेत् तेन विद्याः प्रणश्यन्ते सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। सत्यात्मतीर्थ स्वामीजींना स्वरूपोद्धारक गुरु त्यांना साष्टांग प्रणाम करून गेल्या एपिसोडामध्ये राघवेंद्र स्वामीजींचे आराधना सुसंदर्भामध्ये राघवेंद्र स्तोत्राचे महत्त्व काय आहे, ते कोण केले, त्याचे सगळं माहिती दिले होते. प्रधान राघवेंद्र स्तोत्र किती आहे तेवढा स्तोत्रांची पारायण आणि त्याच्या अर्थानुसंधान आम्ही ऐकले होतो. आता पुढचं जे काय फलभाग आहे ना, ते फलभागाची प्रयत्न आता आम्ही करूया. हंतुनः कायजान् दोषान् आत्मात्मीय समुद्भवान् सर्वानपि पुमार्थांश्च ददातु गुरुरात्मवित्. अप्पण्णाचार्यांनी राघवेंद्र स्वामीजींच्या स्तोत्रामध्ये कसं गुरुजींचे स्मरण करतात बघा. हंतुनः कायजान् दोषान् आत्मविद गुरुहु म्हटले तर गुरुजींचे असलं स्मरण करायचं म्हणे. राघवेंद्र स्वामीजी आम्हाला काय देऊ दे म्हटले तर आमच्या देहामध्ये फार दोष आहे. अभिमान जास्त असते, काहीतरी करा, अभिमान जास्त असते. आणि भार्या पत्नी पुत्र त्यांच्यामध्ये दुराचार सगळं आम्ही काय करतो म्हटले तर भगवंताची किंवा गुरुजींचे स्मरणापेक्षा ते सोडून आम्ही दुसरं सगळं करतो आम्ही. त्यामुळे राघवेंद्र स्वामीजींचे जर आम्ही स्मरण केले तर राघवेंद्र स्वामी महाराज आम्हाला काय देतात, ते सगळं निवारण करतात. म्हटले तर काय मोक्षप्राप्ती करणार असं प्रार्थना करतात. सर्वानपि पुमार्थांश्च ददातु गुरुरात्मवित्. सर्वानपि पुमार्थांश्च चतुर्विध पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष जे काय आहे ना, ते सगळं आम्हाला राघवेंद्र स्वामी महाराजांनी देतात म्हणे. त्यामुळे त्यांच्या स्मरण करूया असं प्रार्थना करून. इति कालत्रये नित्यं प्रार्थनाम्यः करोति सः इहामुत्राप्त सर्वेष्टो मोदते नात्र संशयः. असलं पाठीमग बोलले पूर्वोक्त जे काही श्लोकामध्ये सांगितले होते ना, हे स्तोत्र 3 काळामध्ये जे कोणी प्रार्थना करतात ना, स्तोत्राचे पाठ करतात ना, प्रातः मध्यान्ह किंवा सायं 3 वेळामध्ये प्रार्थना करताना त्यांना इहलोकामध्ये सुद्धा सुख होते म्हणे. आणि पारत्रिक लोक स्वर्ग मोक्ष तिथं सुद्धा आम्हाला अपेक्षित सगळं आम्हाला मिळते म्हणे. तसलं ह्या विषयामध्ये मला संशय नाही म्हणून अप्पण्णाचार्य म्हणतात. अगम्य महिमा लोके राघवेंद्रो महायशाः श्रीमद्धमतदुग्धाद्धि चंद्रोवतु सदानघः. श्री राघवेंद्र स्वामीजींचे स्मरण केले तर महामहिमा आहे त्यांच्या. 1-2 महिमा नाही, अनंत महिमा आहे त्यांच्या.
अनंत कीर्ती आहे त्यांच्यामध्ये. मध्व सिद्धांत जे काय आहे, क्षीरसमुद्राची अभिवृद्धी करणाऱ्या चंद्रासारख्या आहेत म्हणे राघवेंद्र स्वामी महाराजांनी. आणि जरा मरण, ज्वरा इत्यादी ताप वगैरे येत असतो आम्हाला, ते सगळं दुःख जे काय आहे त्यांच्यात नाही म्हणे, दुःख शून्य आहेत त्याने. आणि यम यथा उपासते तम तथैव भवती म्हणून एक वाक्य आहे. आम्ही कसलं भगवंताला असो किंवा गुरुजींना आम्ही कसलं उपासन करतो ना, ते आम्हाला मिळते म्हणे. गुरु राघवेंद्र स्वामीजींना दुःख नाही म्हटले तर, तसलं उपासन आम्ही जर केले तर राघवेंद्र स्वामी आम्हाला दुःख देणार नाही म्हणे. त्यामुळे जरा मरण दुःख ते सगळं नाही म्हणून आम्ही चिंतन करूया. सर्व यात्रा फलावाप्ते यथाशक्ती प्रदक्षिणम करोमि तव सिद्धस्य वृंदावनगतं जलम शिरसा धारयाम्यद्य सर्वतीर्थफलाप्तये. राघवेंद्र स्वामी तुमचे जर यात्राफल, हा सेतू हिमाचल म्हणतात ना, हा सेतू म्हटले तर रामेश्वर यात्रा ते हिमाचल पर्यंत जे काही आम्ही यात्रास्थळ आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, उत्तर म्हटले तर बद्री आहे मोठं क्षेत्र, इथं रामेश्वर आहे दक्षिणामध्ये, पूर्व दिशामध्ये जगन्नाथपुरी आहे, आणि दक्षिण दिशामध्ये पश्चिम दिशामध्ये द्वारका, सोमनाथ असतं महाक्षेत्र आहे. ते सगळ्यांची यात्रा केले तर जे काही पुण्य येते ना, ते पुण्य फक्त राघवेंद्र स्वामीजींचे मूल वृंदावन असणाऱ्या मंत्रालयामध्ये एक प्रदक्षिणा केले तर बस सर्व यात्रा फलावाप्ते. यथाशक्ती प्रदक्षिणम, यथाशक्ती म्हटले बघा. तिथं गेल्यानंतर 10, 11, 24, 108 असंच करू म्हणत नाही त्यांनी. तेवढं होते केवढं केले तरी सुद्धा तुम्हाला सर्व यात्रा फल तुम्हाला मिळते म्हणून म्हणतात. आणि वृंदावनामध्ये असणाऱ्या जे काही पाणी असते ना, अभिषेक केलेली पाणी असते ना, ते शिरसाधारयाम्यद्य सर्व तीर्थफलाप्तये. आम्ही गंगादी सकल तीर्थामध्ये, गंगा, कावेरी, कृष्णा, गोदावरी जे काही तीर्थ आहे ना, ते सगळ्या तीर्थांची स्नान केले तर जे काही पुण्य येते ना, ते सगळं पुण्य फक्त राघवेंद्र स्वामीजींचे वृंदावनाचे पाणी प्रोक्षण केले तरी सुद्धा तेवढं पुण्य येते असं म्हणतात. सर्वाभीष्टार्थ सिद्ध्यर्थम नमस्कारम करोम्यहम तव संकीर्तनम वेदशास्त्रार्थ ज्ञानसिद्धये. स्तोत्रामध्ये ते स्तोत्राचे पठन केले तर काय पुण्य आहे ते सांगतात बघा. सर्व सिद्धी व्हायला पाहिजे का आम्हाला काहीतरी आम्ही काय म्हणून घेतो ते होत नाही. ते काय पाहिजे ते आम्हाला पाहिजे का, तर सिद्धी व्हायचं म्हटले तर साष्टांग मी नमस्कार करतो. स्त्रियांनी पंचांग नमस्कार करायचा, पुरुषांनी साष्टांग नमस्कार केले तर सर्व सिद्धी होते म्हणे. आणि तव संकीर्तनम वेद, राघवेंद्र स्वामीजींचे कीर्तन जर केले तर रथवनेरिद चंद्रा राघवेंद्रा रथवनेरिद चंद्रा आडी पाडी कुಣಿದಾಡಿ ಭಜನೆ ಮಾಡಿ ಬೇಡಿದವರ ಕೊಡುವ ರಥವನೇರಿದ ಚಂದ್ರ राघवेंद्र रथवनेरिद चंद्र. असं भगवंत राघवेंद्र स्वामीजींचं कीर्तन जर केले तर काय होते माहिती का, शास्त्रार्थ ज्ञान सिद्धये. वेद शास्त्रांचे सगळं ज्ञान होते म्हणे बघा. त्यांचे स्तोत्र केले तर केवढं पुण्य आहे म्हणून सांगतात. पुढचे श्लोक मोठा आहे, सगळ्यांना येते ते म्हणूया एकदा. संसारे क्षयसागरे प्रकृतितो गाधे सदा दुस्तरे सर्वाबद्ध जलग्रहैरनुपमे कामादिभंगाकुले नाना विभ्रम दुर्भ्रमे मितभय स्तोमादि फेनोत्कटे दुःखोत्कृष्ट विषय समुद्धर गुरु मामज्ञ रूपम सदा.
राघवेंद्र स्वामीजी तुम्ही कसा आहात माहिती आहे का? अगाध असणाऱ्या असाध्य असणाऱ्या जे काय सुळी म्हणतात बघा, पाण्यामध्ये नदीमध्ये असं 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 आत जात असते, ते सुळी म्हणतात. ते मराठीमध्ये काय म्हणतात ते मला माहीत नाही. सुळी असतात ना, त्याच्यामध्ये आम्ही जर गेले ना परत वर यायला होत नाही, आम्हाला फार त्रास होते. तसलं अनेक कारण असते. दुःख प्राप्ती असते, ते सगळं असते ना. ते सगळं कसं असते ते सुळी म्हणतात, पाण्यामध्ये असणाऱ्या सुळी म्हणतात ना, त्या सुळीसारखं असते. ते सगळं निघून ते गेले तर कसं येत नाही. तसेच आमच्या संसारामध्ये आहे. जर आम्ही राघवेंद्र स्वामीजींचे स्मरण जर केले तर त्याच्यातून आम्हाला उद्धार करतात म्हणे. दासानी एकत्र म्हणतात, नट्ट नडू नीरी नोळू ಈಸಲಾರೆ ನಾನು ಎತ್ತಿ ಕಟ್ಟೆ ಸೇರಿಸಬೇಕಯ್ಯ ನೀನು असं म्हणतात. आम्ही संसार सागरामध्ये आम्ही पडलो म्हणे. भगवंता तू मला रक्षण कर म्हणून दासांनी प्रार्थना करतात. असे समुद्धर गुरु आम्हाला उद्धार कर म्हणून गुरुजींना आम्ही प्रार्थना केले तर ते गुरुजी आम्हाला अनुग्रह करतात म्हणून कीर्तात. राघवेंद्र गुरु स्तोत्रम यः पठेत् भक्तिपूर्वकम तस्य कुष्ठादि रोगाणां निवृत्तिस्त्वरया भवेत्. जे कोणी राघवेंद्र स्तोत्राची पारायण पठण वगैरे करतात ना, भक्तिपूर्वकाने पारायण करतात ना, त्यांना कुष्ठरोग जे काही रोग असतात ना ते सगळं निवृत्ती होते म्हणे. अंधोपि दिव्यदृष्टी स्यात् एडमूकोपि वाक्पतिः पूर्णायुः पूर्णसंपत्तिः स्तोत्रस्य अस्य जपात भवेत्. गुरुराजांची स्तोत्र कोण पठन करतात ना, अंध असणारे सुद्धा त्यांना डोळे येते म्हणे. आणि जे कोणाला कान ऐकू येत नाही ना त्यांना ऐकू येते म्हणे. मूक असणाऱ्या सुद्धा त्यांनी वाग्मी होतात म्हणे. तसलं अल्पायुष्य असेल तरी सुद्धा पूर्ण आयुष्य मिळणार म्हणे. दरिद्र असेल तरी सुद्धा समस्त ऐश्वर्य देतात म्हणे. तसलं राघवेंद्र स्तोत्राचे महत्व आहे. यत् पिबेत् जलमेतेन स्तोत्रेणैव अभिमंत्रितं तस्य कुक्षिगता दोषाः सर्वे नश्यन्ति तत्क्षणात्. ह्या स्तोत्राचे पारायण करून एक पाण्याची वाटीमध्ये पाणी घालून वर असा हात ठेवून अभिमंत्रित करून ते स्तोत्राचे पारायण नंतर ते पाणी पिले ना, कुक्षिगता दोष, देहाच्या आतमध्ये जे काहीतरी दोष असेल तर ते सगळं दोष जाते म्हणे. त्यामुळे तसलं राघवेंद्राचे स्तोत्र तेवढं महत्व आहे म्हणून सांगतात. यद्वृंदावनवासाद्य पंगुः कंजोपि वाजनः स्तोत्रेणानेन यः कुर्यात् प्रदक्षिण नमस्कृती सजंगालो भवेदेव गुरुराज प्रसादतः. जे कोणालाही पाय नसते ना, पायाचे जे काहीतरी दोष असेल तर ते सगळं नाश होते म्हणे. आणि प्रदक्षिणा किंवा नमस्कार वृंदावनाला केले तर योग्य पाद जे काही अवयव गेले असताना ते सगळं अवयव मिळते म्हणे. आणि सोमसूर्यो परागेच्या पुष्यार्कादि समागमे योनोत्तममिदं स्तोत्रम अष्टोत्तरशतं जपेत् भूतप्रेत पिशाचादि पीडा तस्य न जायते. हे स्तोत्र कधी पारायण करायचे म्हणून सुद्धा सांगतात. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण, पुष्या नक्षत्र रविवार आले तर पुष्यार्क योग म्हणतात त्याला. ज्या दिवशी रविवार असून पुष्या नक्षत्र असते ना त्यावेळेला पुष्यार्क योग म्हणतात. त्या दिवशी आणि रविवारी विशेष आणि जन्म नक्षत्र, वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावास्या, ते अर्घोदय, महोदय, पर्वकालामध्ये जे कोणी हे पारायण करतात ना त्यांना भूत प्रेतांची बाधा होत नाही म्हणून असलं विशेष स्तोत्राचे महत्व आहे. एतस्तोत्रम समुच्चार्य गुरोर् वृंदावनांतिके दीपसंयोजना ज्ञानम पुत्रलाभो भवेत् ध्रुवम. गुरुजींचे ध्यान करून कोण
राघवेंद्र स्वामीजींच्या समोर दीपस्थापना करतात ना, दीप लावतात ना, त्यांना पुत्र लाभो भवे ध्रुवम, ज्ञान आणि पुत्र दोनांची प्राप्ती होते म्हणे. त्यामुळे दीप संयोजन हे महत्त्व आहे म्हणून सांगतात. परवादिजयो दिव्य ज्ञानभक्त्यादि वर्धनम सर्वाभीष्ट प्रवृद्धी स्यात् नात्र कार्या विचारणा. आम्ही जे काही कुठेतरी आम्हाला भगवंता निर्दोष नाही, दोष आहे, ते सगळे कोणीतरी म्हटले तर राघवेंद्र स्वामीजींचे स्मरण जर करून आम्ही वादामध्ये गेले तर आम्हाला वादामध्ये सिद्धी होते आणि भगवंतामध्ये भक्ती वृद्धी होते म्हणे. आणि सर्वाभीष्ट प्रवृत्ती ही आमच्या मनामध्ये जे काय असते ते सगळं अभिवृद्धी होते, मनातलं मनोकामना पूर्ती होते म्हणून सांगतात. आणि राजचोर महाव्याघ्र सर्पनक्रादि पीडनम न जायते स्थितोत्रस्य प्रभावान नात्र संशयः. राजांची बाधा होत नाही, चोरांची बाधा होत नाही, सर्पांचे साप वगैरे ते पशु पक्षी प्राणी मनुष्याने जे काय आम्हाला त्रास होते ना, राघवेंद्र स्वामीजींचे स्मरण जर केले तर ते काय आम्हाला होत नाही म्हणून म्हणतात. यो भक्त्या गुरु राघवेंद्र चरण द्वंद्वं स्मरण्यः पठेत् स्तोत्रम दिव्यमिदं सदा नहि भवेत् तस्या सुखं किंचन किंत्विष्टार्थ समृद्धिरेव कमलानाथ प्रसादोदयात् कीर्तिर्दिग्विदिता विभूतिरतुला. एवढंच स्तोत्र केले म्हणे अप्पण्णाचार्य, पूर्ण केले नाही. त्यांनी काय केले, हे स्तोत्र म्हणताना त्यांनी स्तोत्र करत होते. कोण राघवेंद्र स्वामीजींच्या चरणद्वंद्वामध्ये पायांची दोन पायांचे स्मरण करतात ना, ते काय होते, स्मरण करतात ना, दुःख प्राप्ती नाही होते म्हणे, कधीही दुःख प्राप्ती नाही होते म्हणे. त्यांना तसलं महापुण्य त्या स्तोत्रामध्ये आहे म्हणून सांगतात. आणि भगवंताचे प्रसादाने समस्त इष्टार्थ प्राप्ती होते आणि हा जगामध्ये प्रसिद्ध कीर्तिवान होता म्हणे. असं अन्यादृश म्हटले तर कोणालाही नसणाऱ्या ऐश्वर्य प्राप्ती होते म्हणे. ह्या स्तोत्राचे पठन केले तर मी पाठीमागे जे काय स्तोत्राचे महत्त्व सांगितले ना, ते सगळं प्राप्ती होते. गुरु राघवेंद्र स्वामीजींच्या अनुग्रहाने प्राप्ती होते हे मला विश्वास आहे म्हणून ते स्तोत्र तिथं संपवले म्हणे. कुठं संपवलेत माहितीये का? कीर्तिर्दिग्विदिता विभूतिरतुला संपला स्तोत्र तेवढंच अप्पण्णाचार्यांचे. त्यानंतर एक 7 अक्षर कमी होते. साक्षी हयास्योत्र ही 7 अक्षर कमी होते म्हणे. त्यामुळे राघवेंद्र स्वामीजींचे वृंदावनातून काय झालं माहितीये का, बिच्चाले म्हणून एक क्षेत्र आहे, तिथं स्तोत्र करायला आरंभ केले म्हणे अप्पण्णाचार्य. चालत 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 येऊन स्तोत्र करतच आले म्हणे त्याने. ते हे यो भक्त्या गुरु राघवेंद्र चरण द्वंद्वं स्मरण्यः पठेत् जे काय स्तोत्र आहे ना, ते सांगताना ते स्तोत्र करताना राघवेंद्र स्वामीजींच्या वृंदावनाच्या समोर थांबले होते म्हणे स्वामी अप्पण्णाचार्य. ते संपल्या कीर्तिर्दिग्विदिता विभूतिरतुला म्हणून तिथं स्टॉप केले म्हणे अप्पण्णाचार्य. संपला माझं म्हणून. त्यानंतर राघवेंद्र स्वामीजींचे वृंदावनातून शब्द आले म्हणे. काय म्हणून? साक्षी हयास्योत्र ही म्हणून. ह्या स्तोत्राला तुम्ही काय म्हटले ना अप्पण्णाचार्य, तुम्ही काय म्हटले ना, ते साक्षी हयास्य हा हयग्रीव रूपी भगवंत आहे म्हणून राघवेंद्र स्वामीजीने अनुग्रह केले म्हणे. राघवेंद्र स्वामीजी वृंदावनातून आलेली शब्द आहे ते कुठला? साक्षी हयास्योत्र ही म्हणून ह्या स्तोत्राचे असलं नियम आहे. त्यानंतर इतिश्री साक्षी हयास्योत्र ही म्हणून स्तोत्र केल्यानंतर
इति श्री राघवेंद्रार्य गुरुराज प्रसादतः कृतं स्तोत्रमिदं पुण्यं श्रीमद्भिर्यप्पणाभिधैः म्हणून श्रीमद्भिर्यप्पणाभिधैः मी अप्पण्णाचार्य म्हणून हे स्तोत्र केलेली आहे. मी भगवंताचे अपरोक्ष ज्ञानी असणाऱ्या अप्पण्णाचार्यांनी हे स्तोत्र केलेली आहे. ते स्तोत्रांचे पठन जर कोणीतरी केले तर त्यांच्या मनातलं असणाऱ्या सगळं कल्मश दूर होते, ज्ञानप्राप्ती होते असलं स्तोत्राचे अर्थमध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला सगळं येत आहे ते श्लोकाची प्रार्थना आम्ही करूया. काय ते पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे दुर्वादिध्वान्तरवये वैष्णवेन्दीवरेन्दवे श्रीराघवेंद्र गुरवे नमोऽत्यंत दयालवे. राघवेंद्र स्वामी कसा आहेत? पूज्य आहेत आणि पूज्याय राघवेंद्राय. त्यांच्यामध्ये गुण काय आहे? कसलं गुण आहे? सत्य धर्म रतायच. कधीही त्यांनी खोटं बोलले नाही म्हणे, झूट बोलले नाही म्हणे. त्यांनी सत्य, कधीही त्यांनी सत्यच बोलले म्हणे. धर्म एक दिवस सुद्धा त्यांनी सोडले नाही म्हणे. तसलं गुण असणाऱ्या आणि जे कोणी अपेक्षा भगवंत राघवेंद्र स्वामीजींचे स्मरण करतात ना, त्यांना काय देतात? कामधेनू कल्पवृक्ष सारखा आहे म्हणून करतात. दुर्वादिध्वान्तरवये. दुर्वादीना सूर्यासारखा आहे म्हणे राघवेंद्र स्वामी महाराज. दुर्वादिध्वान्तरवये वैष्णवेन्दीवरेन्दवे. वैष्णवांना चंद्रसारखा आहेत म्हणे. वैष्णवेन्दीवरेन्दवे श्री राघवेंद्र गुरवे नमः. श्री राघवेंद्र स्वामीजींना मी नमस्कार करतो म्हणून असलं ह्या स्तोत्र इथं समाप्ती करतात. नमो अत्यंत दयालवे. राघवेंद्र स्वामी महाराज कसा आहेत? अत्यंत दयालू आहे. आम्ही काय तरी विचारू दे ते सगळं आम्हाला देतात. असलं राघवेंद्र स्वामीजी आम्हाला ज्ञान दे. भगवंताच्या विषयीमध्ये आम्हाला ज्ञान, भक्ती, वैराग्य ते सगळं आम्हाला देऊ दे म्हणून असं प्रार्थना करून हे राघवेंद्र स्तोत्र पठन करताना, पारायण करताना सगळ्यांनी हे अर्थचिंतन करून जर आम्ही पारायण जर केले तर आमच्या पुण्यप्राप्ती होते, आमच्या दोष निवारण होते. असलं अनुग्रह आम्हाला राघवेंद्र स्वामी महाराजांनी देऊ दे म्हणून असं प्रार्थना करून ह्या मोठे अवकाश मला सत्यात्मतीर्थ स्वामीजीने मला हे अवकाश दिलेले आहेत. त्यांना मी अनंत शिरसाष्टांग प्रणाम करून त्यानंतर महाराष्ट्राचे संचालक असणाऱ्या विशेष पुरंदराचार्य हयग्रीव म्हणून त्यांना सुद्धा मी नमस्कार करून त्याच्या व्यवस्थापक जीवेशाचार्य म्हणून आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विनायकाचार्य महापंडित आहे. त्यांनी सगळं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सगळं विद्वांसांना आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुम्हाला सर्वांना मी विनंती करून ह्या स्तोत्राचे पारायण करून त्याचे अर्थानुसंधान करून भगवंताचे कृपेने तुम्ही पात्र हो म्हणून असं प्रार्थना करतो. बोलताना मराठी मला थोडंसं चुकते, काहीतरी दोष असेल तर ते दोष माझा आहे, माझं पापामुळे आलेली आहे. गुण काहीतरी असेल तर या स्तोत्रामध्ये सांगताना ते सगळं आमच्या गुरुजींना समर्पण करून हे वाकुसुम मी समर्पण करतो. हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.